एशिया कपचा अंतिम सामना बघून आम्ही आलेलो आहे. पुष्कर, येस सर. क्रिकेटवर एवढं प्रेम केलं, हो, परंतु एक लाईव्ह मॅच बघण्याचा आनंद काय होता? खूप अविस्मरणीय अनुभव आणि तुमच्यासोबत ती मॅच पाहण्याचा आनंद खूप दुप्पट होता आणि खूप मजा आली. ते दुबईचं स्टेडियम, रिंग्स ऑफ फायर आणि ते ॲटमॉस्फिअर अमेझिंग होतं सर. कारण गंमत काय असते रे, मी एक गोष्ट नेहमी सगळ्या लोकांना सांगतो. समजा तुझ्याकडे देवकृपेने चांगले पैसे आहेत आणि एक तू 25 लाख रुपयाचा टीव्ही जरी घेतलास तरी ही मेहफिल आहे क्रिकेट. हो, खरं. आणि त्याचा तू पार्ट आहे. येस, हा जो आनंद असतो, त्यामुळे आम्ही जे तडफडतो लाईव्ह क्रिकेट बघायला, ते तुला का ते कळलं असेल. नक्कीच कळलं आणि खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता सर. ऑफकोर्स इंडिया फायनल नाही खेळू शकली, पण नेव्हर माइंड, क्रिकेटचा गेमच असा आहे की T20मध्ये एवढी एक्साइटमेंट असते, काय होईल, आणि मोमेंटम शिफ्ट झालं की दुसरी टीम जरा प्रोग्रेस करते. सो इट्स सो इंटरेस्टिंग ना, खूप मजा आली सर. तुझं कौतुक अशा करताय की शंटिंग चाललं होतं की येतो एकदा मॅच बघायला, आणि मी म्हटलं ये फायनलला. मी फायनलला आहे म्हटलं, आणि अनफॉर्च्युनेटली आपली टीम आली नाही, आणि तरी तू आलास, याचं मला खरंच कौतुक आहे. कारण कमिटमेंट क्रिकेटची, खेळाशी असते. हो. त्यामुळे क्रिकेटवर खूप प्रेम आहे सर माझं, आणि मी लहानपणापासून क्रिकेट खेळतो. फक्त ऑफकोर्स प्रोफेशन म्हणून क्रिकेटर होऊ शकलो नाही, पण क्रिकेटवर खूप प्रेम आहे सर. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही तर क्रिकेटचे एनसायक्लोपीडिया आहात, पण मी सुद्धा 1996च्या वर्ल्ड कपपासनं सगळ्या मॅचेस फॉलो केल्यात, आणि ऑलमोस्ट मला म्हणजे सगळ्यांचे रेकॉर्ड्स, ऑफकोर्स आपल्या इंडियन प्लेयर्सचे रेकॉर्ड्स सगळे तोंडपाठ आहेत मला. आणि असा अनुभव मला अनुभवायचा होता परत, स्टेडियममध्ये जाऊन ते जल्लोष, ती एक्साइटमेंट, ती मजा असते. कारण तुम्ही ती मैफिल, जसं मी म्हणतो की सवाई गंधर्वला मांडी ठोकून ते गाणं ऐकणं, भीमसेन जोशींचं, ही मजा आहे. खरंय. एक 3 इडियट्समधला डायलॉग आठवतो तुला, की आपल्याला कमी मार्क मिळाले तर दुःख होतं, पण आपला मित्र पहिला आला तर जास्त दुःख होतं. आज उलट झालंय की आपल्याला कमी मार्क मिळाले त्याचं दुःख झालंय, परंतु श्रीलंका जिंकले याचं समाधान आहे. म्हणजे काय गमतीदार गोष्ट आहे. अगदी आणि वेल डिझर्विंग विक्ट्री होती श्रीलंकासाठी. आय थिंक फिल्डिंगनी जो डिफरन्स होता तो मला वाटलं फिल्डिंग अप्रतिम केली. म्हणजे मी लाईव्ह जेव्हा बघत होतो सर, ते ज्या अर्थाने पळत होते ती लोक, म्हणजे फिल्डिंग करताना असे अगदी जसा चिता पळतो तसं पळत होते. आणि जबरदस्त आणि खूपच एक्साइटिंग झाली मॅच. कारण काय खरोखर कुणी अपेक्षा केली नव्हती. कालच्या मी व्हिडिओ ब्लॉगमध्ये म्हणलं की पहिला सामना त्यांनी ज्या पद्धतीने गमावला, यजमान ते होते, त्यांच्या देशात सामने झाले नाहीत, आणि या सगळ्या अडचणींवर मात करून काय क्रिकेटचे जलवे असतात बघा. की इथं एशिया कप चालू होत असताना भारतीय संघ सर्वात स्ट्रॉंग, बाबर आझम सर्वात टॉप फॉर्ममध्ये, भारतीय संघ घरी, बाबर आझम टोटल फ्लॉप. आणि आज आपण जेव्हा मॅच बघून ती परत येत होतो, आमच्या टॅक्सीमध्ये एक पाकिस्तानी चाहता होता, बाबर आझमची आई बहीण काढत होता. आणि श्रीलंकेमध्ये त्यांच्या देशात जे चालू आहे सर आत्ता, पॉलिटिकल जे चालू आहे, आय थिंक श्रीलंकाच्या प्रत्येक सिटिझनसाठी ही एक गिफ्ट असेल त्यांच्याकडून. आणि कॉंग्रॅच्युलेशन श्रीलंका, वेल प्लेड. कमाल केली खरोखर त्यांनी. आणि मी नेहमी म्हणतो की ह्याच्यामुळे त्यांच्या देशातल्या लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य येईल. आत्ता त्यांच्या देशातल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरती हास्य येणं खूप अवघड आहे. आपण त्याची कल्पना करू शकत नाही की रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या गोष्टी, ब्रेड असू देत, तेल असू देत, पेट्रोल असू देत, या गोष्टीसुद्धा आत्ता त्यांना मिळत नाही आहे. गॅसच्या सिलेंडरसाठी रांगा 5-5 किलोमीटर लागत आहेत, खूप आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांची टीम येते आणि एशिया कप जिंकून जाते, ही केवढी मोठी गोष्ट आहे. नक्कीच सर. आणि हार्ड लक पाकिस्तान, यू ट्राईड वेल, पण आय थिंक ते खूप डिपेंडन्सी त्यांची सर ओपनर्सवर आहे. रिझवान आणि बाबरवर खूप त्यांची एक, जसं आधी 90sमध्ये सचिनवर सगळी जबाबदारी असायची, तसं आता बाबर आणि रिझवानवर सगळे अवलंबून असतात. पण होतं, T20मध्ये काही होऊ शकतं. आपण पाहिलं एशिया कपमध्ये अफगाणिस्ताननी सुद्धा खूप छान टफ दिली सगळ्यांना. तर T20 गेम आहे, काही होऊ शकतं. आणि आता आपण सगळे सज्ज होऊया T20 वर्ल्ड कपसाठी. पण गोष्टी याच्यातनं खूप कळल्या तर तुम्हाला. कारण काय तुम्हाला सांगतो की आज फायनल मॅच जी झाली त्याच्यामध्ये
रिझवान आणि इफ्तिकारनी आक्रमणाचा गिअर टाकायला इतका वेळ घेतला आणि नंतर मग दांड आस्किंग रन रेट वाढत गेला. खूप मोठी शिकवण याच्यातनं वर्ल्ड कपच्या साठी लोकांना मिळाली आहे की अरे करू असं करून चालणार नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आक्रमणाची भाषा रिस्क घेऊन वेळ प्रसंगी बोलायला लागेल, कारण त्याशिवाय होणार नाही. आणि बॉलिंगमध्ये सुद्धा तुमच्याकडे व्हरायटी पाहिजे, तुमच्याकडे ऑलराऊंडर्स पाहिजेत. आज जडेजा रवींद्र जडेजा खेळले नाहीत तर काय करायचं हा प्रश्न. कारण ऑप्शन्स जे तुम्ही म्हणत होता बेंच स्ट्रेंथ ती बेंच स्ट्रेंथमध्ये ताकद किती आहे ही वर्ल्ड कपला तुम्ही आता एक्सपेरिमेंटेशन वगैरे करू शकणार नाही आहात. या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर काही गोष्टी त्यातल्या त्यात बऱ्या, म्हणजे रोहितची इनिंग लक्षात राहण्यासारखी होती. विराटचं संपूर्ण स्पर्धेमध्ये एक मॅच सोडून तो उत्तम खेळला. पण तरी अजून वैगुण्य आहेत भारतीय संघामध्ये, अजून वैगुण्य आहेत आणि ती भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला लागणार आहे. त्यामुळे मित्रा, दुबईमध्ये आपण भेटलो आणि गंमत बघा, पुष्करच्या वडिलांचा माझा स्नेह होता. कारण त्यावेळेला मी ॲडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात काम करायचो. चारू गोखले म्हणून माझा मित्र होता फ्लॅश पब्लिसिटीचा, त्याच्याबरोबर मी जोगसरांना भेटायला जायचो. आणि पुष्करशी ऑनलाईन बोलणं होत होतं, प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती. आणि या 2 दिवसात जी काय आपण खूप धमाल केली आणि मला खरंच एक म्हणजे ते एवढे जॉली आहेत, म्हणजे एक फादरली फिगर म्हणा किंवा, पण आता मी त्यांच्यात एक मित्र बघतो. तेच पाहिजे. आणि सर खूप धमाल आली सरांच्यामुळे, मला इथे ही मॅच बघता आली. सर पुन्हा एकदा थँक्यू सो मच सर. मज्जा कारण आपण C+ ब्लड ग्रुपचे लोक आहोत, क्रिकेटकडे सकारात्मक दृष्टीने गोष्ट बघणारी लोक आहोत. म्हणून तुझ्याबरोबर 2 दिवस मजा करायला, क्रिकेटचा मॅच बघायला खूप मजा आली. त्यामुळे गॉड विलिंग परत हे जमेल. नक्कीच सर, थँक्यू सो मच. मजा आलेले मित्रांनो. एशिया कपचा संपूर्ण अहवाल मी सादर करायचा प्रयत्न केला. हा शेवटचा एशिया कपचा V-ब्लॉग मी मित्रासोबत शेवटची काय म्हणतात ही इनिंग खेळतोय. आणि आता आहे, मी बोलणं थांबवणार नाहीये, कारण क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय असं पु ल देशपांडे म्हणलेत. आणि नंतर वर्ल्ड कप आहे, पण त्याला वेळ आहे. त्यामुळे आता दुबईतनं आम्ही दोघेही जण टाटा करतो आणि परत भेटूयात लवकरच. बाय बाय.